आणि राजकीय वर्तुळातली ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। दोन्हीही राष्ट्रवादी आता 100% एकत्र येणार। शरद पवार टाकणारा गेम, शरद पवार खेळणार आता मोठी चाल। परंतु हे दोन नेते मध्येच अडथळा आणत आहेत, कारण की यांना वाटतं आपल्या हातातून पावर जाईल, परत पुन्हा शरद पवारांकडे पावर येईल। या भीतीने हे दोन नेते अंतर्गत विरोध करत आहे। त्यामुळे आता पवार साहेब गेम फिरवणार आणि परत पुन्हा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार। नेमकं पवार साहेब आता यावेळी कोणती चाल खेळणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे, कारण की शेवटी मी पवार साहेबांचे गुप्त डाव सांगणार आहेत, जे पवार साहेब आता टाकणार आणि दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र करणार। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच पाहिजे। अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे एकेकाही पवार साहेबांच्या हाताखाली तयार झालेली ही दोन नेते मंडळी, परंतु काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत गेले आणि वेगळे झाले आणि भाजपसोबत हात मिळवणी केली। राजकीय जाणकारांच्या मते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोघेही सध्या भाजपसोबतच्या सत्ता केंद्रात महत्त्वाचे आहेत। सत्ता, संसदीय वजन, केंद्रातील थेट संपर्क, निर्णय प्रक्रियेत सहभाग या महत्त्वाच्या पावर सध्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे आहेत। आता जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर त्यांची सध्याची पावर पोझिशन धोक्यात येऊ शकते। भाजप नाराज होण्याची शक्यता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुन्हा जाणं। हेच कारण आहे की तटकरे आणि पटेल उघडपणे किंवा पडद्यामागे या एकत्रीकरणाला विरोध करत आहेत। आता इथे खरी खेळी सुरू होते। शरद पवार म्हणजे फक्त नेते नाहीत, ते राजकारणातील शहाण्या बुद्धीचा आखाडा आहेत। विश्लेषक सांगतात, शरद पवार कधीही थेट संघर्ष करत नाहीत, ते नुसती बडबड करत नाहीत, ते बरोबर कार्यक्रम करतात, विरोधकाला थकवतात, घाई करत नाहीत। म्हणजेच तटकरे पटेलांचा थेट विरोध मोडून काढण्याऐवजी त्यांना हळूहळू पर्यायांशिवाय उभं केलं जाणार। म्हणजेच पवार साहेब आता दिल्लीतून गेम फिरवणार आणि यांचा भाजपमध्ये जे महत्त्व आहे ते हळूहळू कमी करणार, ज्यामुळे यांना पर्याय राहणार नाही पवार साहेबांशिवाय। आणि या दोघांसह इतर विरोध करणारे नेते परत पुन्हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली येतील। पवार साहेबांच्या या खेळीसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे। व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की पुढची खेळी जर तुम्ही ऐकली तर डायरेक्ट तुम्हाला धक्का बसणार आहेत। त्यामुळे पुढची खेळी 100% ऐकलीच पाहिजे। तर पवार साहेबांची दुसरी खेळी अशी असणार, सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांची मध्यस्थी यांना तयार करणार। विश्लेषकांचं मत आहे की या सगळ्यात अजित पवार कुटुंब हा शरद पवारांचा सर्वात मोठा ट्रम्प कार्ड आहे। सुनेत्रा पवार व पार्थ पवार जर एकत्र येण्याची तयारी दर्शवतील तर आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल। तटकरे पटेलांचं म्हणणं दुर्बळ ठरेल आणि आपण मागे तर पडत नाही ना, असा प्रश्न तटकरे आणि पटेल यांना पडेल, कारण आता अजित पवार गटाची संपूर्ण जबाबदारी थोडक्यात म्हणलं तर सुनेत्रा पवार यांच्यावर टाकण्यात आली आहे। नुकताच त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी घाईघाईत आटपण्यात आला। तसंच केंद्रीय जबाबदारी सुद्धा सुनेत्रा पवार यांच्यावर टाकावी असं काही आमदारांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता पवार साहेब सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाच तयार करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतील। त्यामुळे या दुसऱ्या खेळीसाठी आणि पवार साहेबांसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे। व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की पुढची खेळी जर तुम्ही ऐकली तर डायरेक्ट तुम्हाला धक्का बसणार आहेत। त्यामुळे पुढची खेळी 100% ऐकलीच पाहिजे। तर पवार साहेबांची दुसरी खेळी अशी असणार, अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला पुन्हा वेग आलाय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढल्या होत्या। जिल्हा परिषदेच्या निवडणुका घड्याळ चिन्हावर लढवण्याचा निर्णय झाला होता। इतकंच नाही तर अजित पवारांनी विलिनीकरणाबाबत 14 बैठका घेतल्या। विलिनीकरणाबाबत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात बैठका झाल्या। बैठकीत सहभागी झालेले नेते विलिनीकरणावर सकारात्मक होते। त्या बैठकीत विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता। बैठकीत झालेला विलिनीकरणाचा निर्णय शरद पवार यांना कळवण्यात आला होता। विलिनीकरणासाठी शरद पवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती। अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत
एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती. विलिनीकरणाबाबतच्या चर्चेला पवार कुटुंबातील महत्त्वाच्या बैठकींमुळे बळ मिळालं. शुक्रवारी सकाळी बारामतीत पवार कुटुंबानं एकत्र येऊन चर्चा केली. त्यात सत्तेत जायचं की नाही, विलिनीकरण करायचं की विलिनीकरण नाही करायचं, कुणाला कोणतं पद द्यायचं याचा निर्णय पवार कुटुंबीय घेतील यावर एकमत झालं. पवार कुटुंबाव्यतिरिक्त कुणीही निर्णय घेणार नाही असं कौटुंबिक बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झाल्यास काय होऊ शकेल यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद तर सुप्रिया सुळेंना केंद्रात जबाबदारी मिळू शकेल. पार्थ पवार राज्यसभेवर आणि रोहित पवारांवर राज्यात पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. मात्र सुप्रिया सुळेंचं नेतृत्व अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांना मान्य होईल का हा प्रश्न आहे. तर विलिनीकरण झाल्यास कुणाला मंत्रिपद मिळेल यावर एक नजर टाकूया. जयंत पाटील यांना मंत्रिपद मिळू शकतं. शशिकांत शिंदे, हर्षवर्धन पाटील आणि राजेश टोपे यांना पुन्हा मंत्रिपद मिळू शकेल का या प्रश्नांची उत्तरं सोपी नाही. जर आपण टिकलोच नाही तर विचार वगैरे हे काही राहत नाही. तर अशा परिस्थितीत मला वाटतं सर्व नेते अपवादाने काही दोन मोजके चेहरे मला वाटतं बाजूला राहतील, थांबतील, पण सर्वांची भावना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधली आहे की एकत्र यायचं आणि सत्तेबरोबर राहायचं. राजकीय विश्लेषकांनी पदांचं वाटप हाच मोठा पेच असल्याचं सांगितलं तर शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. मात्र अजित पवारांच्या पक्षाचे नेते उमेश पाटील यांनी विलिनीकरणाच्या चर्चा झाल्याचं स्पष्ट शब्दात नाकारलंय. अजितदादांच्या बरोबर मी अनेक वेळेला या संदर्भामध्ये चर्चा करायचो की आपल्याकडे असं काही प्रस्ताव आहे का, तर त्यावेळेला दादा तरी कधी बोलले नाहीत मला, किंवा आमच्यामध्ये जी चर्चा व्हायची त्याच्यामध्ये या संदर्भानं एकत्रित येण्याच्या बाबतीमध्ये चर्चा झाली नाही. परंतु निवडणुकीच्या अगोदर ज्या वेळेला युती कोणाबरोबर करायची वगैरे या संदर्भामध्ये चर्चा झाली होती. उमेश पाटील यांच्या वक्तव्यानं नवा पेच निर्माण झालाय. परिणामी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं नाही तर कशी परिस्थिती असेल त्यावर एक नजर टाकूया. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळू शकेल. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात किंवा पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सुनील तटकरेंवर राज्यातल्या पक्षाची जबाबदारी टाकली जाऊ शकते. छगन भुजबळांना सरकारमध्ये महत्वाचं खातं किंवा धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. एकंदरीतच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तरी दोन्ही पक्षातील बड्या नेत्यांचं भवितव्य काय यावर बरंच काही अवलंबून असणार आहे.